जनरली एक फार महत्वाचा नियम आहे की जिवंत माणसांचे फोटो, घड्याळ, कॅलेंडर, सर्टिफिकेट्स, लहान बाळांचे, मुलांचे सुंदर सुंदर फोटो, देवतांचे फोटो आणि सकारात्मक फोटो हे कधीच उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावू नयेत. उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावू नयेत. आता मला सांग, मी तुला मगाशीच सांगितलं की दक्षिणेकडे काय आहे? क्षीणत्व. मग जर दक्षिणेकडे जर जिवंत माणसाचा फोटो लावला तर दक्षिण दिशेचा जर स्वामी यम आहे आणि तिथं जर यमपुरी आहे तर त्या जिवंत माणसाचं तोंड कुठं लक्ष होतं? यमाकडे होतं, यमपुरीकडे होतं. येऊ का रे बाबा, येऊ का रे बाबा, है ना? आणि तिथं जर घड्याळ लावलं तर घड्याळाचं लक्ष सुद्धा त्या काळाकडे आहे. यम म्हणजे काळ आहे. मग तो म्हणतो तुझा काळ संपला, तुझा काळ संपला, तुझा काळ संपला. तू कॅलेंडर लावलायस, तुझी तारीख संपली, तुझी वेळ संपली, तुझा महिना संपला. म्हणून दक्षिणेकडे क्षीण करायचेत का तुम्हाला महिने? क्षीण करायचेत का तुम्हाला वेळा? क्षीण करायचेत का तुम्हाला स्वतःला? मग क्षीण कोण आहे घरात? जे गेलेत, आजोबा पणजोबा गेलेले, त्यांना यमपुरीचा रस्ता बघू द्यात ना. मग त्यांना उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावावं. याच्यावरती खूप सारे वादविवाद सुद्धा आहेत. लोक म्हणतात की अहो दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून मृत व्यक्तींचे फोटो लावे. तसं नाहीये. आता मी समजून सांगतो, तर इथं कळणार नाही. तर विषय असा आहे की ही दक्षिण बाजू आहे, या दक्षिणेला पितरांचं स्थान आहे. मला मान्य आहे, पण हे पितर जे आहेत ते इकडे तोंड करून नाही बसले, ते इकडे तोंड करून बसले आहेत. कळलं? हा उत्तरेचं ही उत्तर दिशा आहे, तर या उत्तरेचा कुबेर इकडे तोंड करून नाही बसला, तो तिकडे तोंड करून बसलाय. स्थान तेच आहे, तोंड तिकडे. स्थान हेच आहे दक्षिणेचं, पण तोंड तिकडे. तुला कळलं की नाही कळलं? तुम्हाला कळलं की नाही कळलं? लक्षात घ्या, जिवंत माणसांचे फोटो घड्याळ, कॅलेंडर दक्षिण तोंड करून लावू नका. पितरांचे फोटो हमखास तुम्ही उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावा. हे मी शुद्धीत सांगतोय, अगदी शुद्धीत. कारण ते क्षीण झालेले, त्यांना यमपुरी बघू द्या, तुम्ही बघू नका. फार मोठा गोंधळ दूर केला सर. हो, कारण की सर्रास मला एक सांग कविता, आता तू कितीतरी वर्ष बघत असशील, तू लहान माणसाला पूजा अर्चा करत असशील. तुझ्या आईने दक्षिणेला तोंड करून पूजा मांडली का कधी? किंवा तुझ्या घरी येणाऱ्या गुरुजींनी दक्षिणेला तोंड करून गणपती बसवलाय, देवी बसवलाय का? नाही बसवा की मग. पण मग दक्षिणेकडे तोंड करून पितरांचं तर्पण कसं चालतं पितरात? मग तिथं कसं श्राद्ध करतात? वास्तुशांतीत सुद्धा नांदीत श्राद्ध करताना दक्षिणेकडे तोंड केलं जातं का नाही उत्तरेकडे करत? मग तिकडे पितरांचं स्थान येतं. तर असे खूप सारे मिथ आहेत की बहुतांशी तज्ञ लोक सुद्धा याच्यामध्ये अनभिज्ञ आहेत. त्या श्लोकाचे अर्थ गैर लावले जातात. दक्षिण तर तिथे यांचं स्थान, पितरांचं स्थान 100%. तुला कळलं का मला काय म्हणायचं? हे दक्षिण दिशा आहे, पितरांचं स्थान इकडे आहे, पण आतल्या दिशेने नाही, ते बाहेरच्या दिशेने. मग मी माझ्या घरात लावतो, मी घराच्या बाहेर थोडी लावणार, मी घरातच लावणार इकडे तोंड करून. पटलं की नाही पटलं? अशाच पद्धतीने घरामध्ये जर तुम्हाला चांगल्या चांगल्या तसबिरी लावायच्या असतील, सलमान खान लावायचा का? आजकाल ही पोरं काय काय फालतू कुठले तरी वाकडे तिकडे हातपाय करणारे नर्तक आणि नाचते चाळे लावतात. का बरं विवेकानंद नाही लावत? का बरं टिळक नाही लावत? काही नाही तर तुमचे आई वडील असतील, त्यांचे सुंदरसे फोटो असतील, त्यांनी तुमच्यासाठी काय हे लावले पाहिजेत, ज्याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळतात. नाहीतर मी आता बघतोय त्या रील स्टारचे सुद्धा म्हणजे काय लोक आदर्श घेत आहेत. आणि आता मला असं वाटतंय की आता सध्याचा जो जमाना चाललाय ना, तो आहे ना प्रसिद्धीकडे झुकलेला आहे. यांना सिद्धी नकोय, यांना प्रसिद्धी हवी. आणि प्रसिद्धी ही फार काळ टिकत नाही. प्रसिद्धी एका चरम सीमेवरती येते आणि नष्ट होते. पण सिद्धी मात्र तुम्ही तुमच्या बरोबर आणि तुमच्या नंतर कित्येक वर्ष ती राहते. म्हणून अनेक मंडळी, जे लोक कार्यक्रम बघतायत, यांनी छोट्या छोट्या गोष्टींकडं, या फालतू गोष्टींकडं लक्ष न देता आपली ऊर्जा सकारात्मक गोष्टींकडे लावली तर आपल्या वास्तूत सुद्धा प्रत्येक विटेवर पांडुरंग बसलेला आहे. बघ ना, आपला पांडुरंग कुठं बसलाय? विटेवर. मग आपण म्हणतो ना युके 28 विटेवर उभा. मग ह्या घरातल्या, या स्टुडिओच्या ह्या सगळ्या विटेंवर सुद्धा तो बसलेला आहे. मग आता तो का बसलाय बरं सांग? म्हणजे पांडुरंग का विटेवर बसलाय? कारण त्याला वीट फेकली. मग वीट कोणी फेकली? तर पुंडलिका भेटी परब्रह्म आले. मग पुंडलिक काय करतो? तर पुंडलिक येतोय तर आईबाबांचे पाय दाबतोय, आणि आईबाबांचे पाय दाबत असताना त्या तिकडे म्हणजे गाड झोपलेले आहेत. आणि आता पांडुरंग म्हणतो ये आता माझं दर्शन घेतो. म्हणतो अरे बाबा, त्यांचं डोकं माझ्या मांडीवर आहे, ते डिस्टर्ब होतील ना. मग एक काम करी, घे वीट, राहू बा तिथे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या घरात तुमच्या आई वडिलांची सेवा घडणार ना, तोपर्यंत तुमच्या प्रत्येक विटेवर पांडुरंग कमरेवर हात उभा ठेवून उभा राहणार आणि तुमच्या घराचं पंढरपूर होणार.
क्या बात आहे सर. हाच कर्म विपाक सिद्धांत, बरोबर. हाच कर्म. किती मोलाचा सिद्धांत सांगितला तुम्ही की कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे घर बनवा, होय, ज्योतिषचे उपाय करा, पण जर कर्म स्वच्छ नसेल बरोबर तर आहे, फटके पडतातच. बरोबर आहे. आजही असं होतं, कविता थोडं तुला डिस्टर्ब करतो. नाही नाही सांगा. आजही असं होतं की लोक 2 कोटीचं घर घेतात, 4 कोटीचं घर घेतात आणि त्यांना प्रश्न पडतो की देवघर कुठं करायचं. हम्म. स्वतःला फार 15 बाय 50 ची रूम असते, पण देवघरासाठी कुठेतरी किचन ओट्यात खाली वगैरे अशी जागा करतात. करतात. म्हणजे आई वडील कुठेतरी त्या वृद्धाश्रमात आहेत जरा, कारण हम्म. आमच्याकडे जरा त्यांना सहन होत नाही म्हणे वातावरण. मग मला सांगा काय उपयोग आहे त्या वास्तुशास्त्राचा, काय उपयोग आहे त्या उपासनांचा.